संघर्ष कामगार संघटनेने चौडेश्वरी वाडी अकलूज येथील पिस्तूलने महिलेची हत्या झालेल्या पीडितांची भेट घेऊन डीवायएसपींना दिले निवेदन। माळखांबे चौडेश्वरी वाडी येथे काही दिवसापूर्वी पिस्तूलने महिलेची हत्या झालेली जी घटना घडली त्या प्रकरणी संदर्भात संघर्ष कामगार संघटनेतर्फे निषेध करण्यात आला। ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन पीडितांचे सांत्वन केले। घटनेची पूर्ण चौकशी करून अकलूजचे डीवायएसपी यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले। या निवेदनात वेट बिगारी जे कलम आहेत ते कलम लागू करण्यात यावे, पिस्तूल ज्यांचे आहे त्यालाही सह आरोपी करण्यात यावे, घटनास्थळांचा पंचनामा फिर्यादीला घेऊन करावा असे निवेदनात नमूद केले आहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव यांनी माध्यमांना बोलताना सांगितले। कामगार संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव, दलित स्वयंसेवक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना मोरे, कांबळे साहेब आणि ABN माझ्याचे संपादक अप्पा बनसोडे, आज आम्ही जी घटना माळखांबेमध्ये झालेली आहे त्या घटनेचा निषेध करतो। सर्वप्रथम माझा सर्वांना जय भीम। आज ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षात शिष्टमंडळाने भेट देऊन त्या घटनेची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही माननीय DYSP साहेब वाळके साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। परंतु त्या FIR दाखल करताना प्रथम एक चूक ह्या पोलीस प्रशासनाने केल्याची निदर्शन आलेली आहे आम्हाला। तर पंचनामा करता वेळेस किंवा FIR दाखल करता वेळेस फिर्यादीला समक्ष न हजर करता परस्पर पंचनामा करून FIR तयार केलेला आहे। त्याला पहिला विरोध आहे आमचा। ही व्यक्ती आज त्या माणसाकडे, त्या शेतकऱ्याकडे 10 वर्षे वेट बेगारी म्हणून काम करते। त्या व्यक्तीकडून मुलीच्या लग्नासाठी 1,30,000 रुपये घेतलेले आहेत। सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम केलं जातं। संध्याकाळी 12 वाजता लाईट आल्यानंतर त्याला मोटर करून 2-3 तास त्याकडून काम करून घेतलं जातं। म्हणजे त्याच्या शक्तीपेक्षा, त्याच्या ताकदीपेक्षा दुप्पट काम अल्प 300 रुपये पगारीवरती करून घेतलं जातं। म्हणजे 100% हा कामगार हा वेट बिगारीमध्ये येतो। म्हणजे ह्या पोलीस स्टेशननी वेट बिगारीची कलम याच्यामध्ये ॲड केलेली नाही। आणि दुसरी गोष्ट, हा त्यानं जो गुन्हा केलेला आहे तो पिस्तूल परवाना हा त्याच्या वडिलाच्या नावानं आहे। सह आरोपी वडीलसुद्धा त्याला सह आरोपी झाला पाहिजे। कारण या डिपार्टमेंटनी फक्त त्याच्यावरती FIR दाखल करून त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर केले म्हणजे कार्यकर्ते शांत बसतील ही भूमिका आमची नाही। त्याला कठोर शासन झाले पाहिजे, त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आम्ही मंत्रालयामध्ये अधिवेशन, हिवाळी पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्याच्यामध्ये आमच्या सोलापूरचे देवेंद्र कोटे साहेब यांची प्रदेशात मी भेट घेऊन झालेला प्रकार त्यांना सांगून हिवाळी अधिवेशनामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालू घेऊन तो ज्या व्यक्तीनं आरोपी आणि सहआरोपी त्याचा वडील आहे त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत फास्ट करत नाहीत तोपर्यंत हा दलित स्वयंसेवकाचा आणि संघर्ष कामगार संघटनेचा लढा शेवटच्या टोकापर्यंत, त्या गोरगरीब कुटुंबाला न्याय देण्यापर्यंत ही अंगद जाधव पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय महाराष्ट्र। यावेळी पीडितांना भेटण्यासाठी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव, नाना मोरे, शिवाजी कांबळे तसेच विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।